नमस्कार. उज्ज्वला होम किचनमध्ये तुमच्या सर्वांचे पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण गुढीपाडवा स्पेशल मलाईदार क्रीमी अशी बासुंदी बनवणार आहोत. परंतु ती तासनतास दूध न उकळता अगदी 10 मिनिटात बनून तयार होणारी रवाळ बासुंदी आज आपण येथे बनवणार आहोत. बासुंदी म्हणलं की सर्वांच्या डोक्यात येतं म्हणजे तासनतास दूध उकळणं. परंतु आज आपण एक सोपी ट्रिक येथे वापरणार आहोत, त्यामुळे आपली बासुंदी लगेचच बनून तयार होणार आहे. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया आजच्या रेसिपीला. आता आज आपण 1 लिटर दुधाची म्हणजे 4 ते 5 व्यक्तींना पुरेल एवढी बासुंदी बनवणार आहोत. आता येथे एका भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून घेतलंय मी. त्यामध्ये 1 लिटर आपल्याला एकदम घट्ट असं दूध घ्यायचं आहे. फुल फॅट मिल्क घ्यायचं आहे. आता गॅसवर हे दूध मंद आचेवर आपल्याला गरम करायला ठेवायचं आहे. पाणी यासाठी आपण घातलं की दूध खाली चिकटून करपू वगैरे नाही. पाण्यामुळे दूध लागत नाही भांड्याला. हे बघा, आता हळूहळू दुधाला उकळी यायला सुरुवात झालेली आहे. आपण बघू शकता तिथे कंटिन्यू ना दुधाला ढवळत राहायचं आहे, म्हणजे दूध उतू जाणार नाही किंवा भांड्याच्या खाली सांडणार नाही. आता दुधाला उकळी आली की यामधलं अर्धा चमचा दूध आपण साईडला काढून ठेवूया. ह्याचा उपयोग आपण नंतर बघणार आहोत. आणि 5 मिनिटं मंद आचेवर आपल्याला हे दूध असंच उकळत ठेवायचं आहे. आता 5 मिनिटांनंतर आपण बघू शकता ह्याची कन्सिस्टन्सी कमी झालेली आहे. हे बघा, आपल्याला दिसत असेल येथे. आणि दुधाचा थोडासा कलर चेंज झालेला आहे. आता यामध्ये ना 1 लिटर दुधासाठी मी येथे 100 ग्रॅम खवा टाकून घेणार आहे. खव्यामुळे ना लगेचच आपली बासुंदी जी आहे ती आळून येते, म्हणजेच घट्ट होते. हे बघा, आणि त्याचा सुगंधही फार छान सुटतो. आता खवा टाकला की लगेचच असं ह्याला कंटिन्यू मिक्स करत राहायचं आहे. आता पुन्हा 2 ते 3 उकळ्या काढून घ्यायच्या आहे, म्हणजे खवा व्यवस्थित यामध्ये मिक्स होईल. हे बघा, आता 2 मिनिटांनंतर आपण यामध्ये ड्रायफ्रूट टाकून घेतलेले आहे. तर 2 चमचे काजू, बदाम आणि पिस्त्याचे काप यामध्ये थोडे थोडे करून टाकून घ्यायचे आहे. हे बघा, या पद्धतीने आपण ड्रायफ्रूटचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. आता येथे अर्धा चमचा वेलची पावडर सुद्धा टाकायची आहे आणि पुन्हा याला व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपली बासुंदीची कन्सिस्टन्सी आपण बघू शकता. यामध्ये 50 ग्रॅम साखर टाकून घेऊया. आपल्या गोडी आवडीनुसार आपण साखरेचे प्रमाण कमी जास्त केले तरी सुद्धा चालू शकेल. आता साखर टाकल्यामुळे ना थोडंसं आपल्याला ही बासुंदी पातळ दिसेल, परंतु थंड झाल्यानंतर ही अगदी छान अशी घट्ट होते. आणि बासुंदी फारही घट्ट आपल्याला बनवायची नाही. घट्ट ही रबडी असते, बासुंदी फारही दाटसर नसते. हे बघा, अगदी परफेक्ट अशी कन्सिस्टन्सी आपल्या बासुंदीची आलेली आहे. आणि थंड झाली की अजूनच ती छान अशी मलाईदार क्रीमी बनेल. तर या पाडव्याला नक्की ट्राय करा. ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशा छान छान आणि सोप्या रेसिपीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. म्हणजेच असे येणारे छान छान आणि सोपे व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.